ठरलं तर मग या मालिकेच्या 23 ऑगस्टच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरामध्ये सकाळी सकाळी रक्षाबंधनचं एकदम मंगलमय वातावरण असतं। तोपर्यंत सायली सगळं उरकून येते आणि आता पाटाच्या इकडे रांगोळी काढण्यासाठी बसते आणि तोपर्यंत ती कल्पनाला म्हणते, आई मी आलेच, तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करा, मी येतेच। कल्पना म्हणते, तू निवांतपणे रांगोळी काढ, मी स्वयंपाकाचं उरकून घेते। यावरती सायली म्हणते, नाही आई तुम्ही उरका, पण मी पटकनच रांगोळी काढून तिकडे तुम्हाला मदतीला येते। असं म्हणत सायली आता पाटाभोवती रांगोळी काढायला बसते। तोपर्यंत पूर्णाजी येते आणि सायलीवरती खूप चिडते। सायली असं म्हणत ती जोरात ओरडते। सगळ्यांनाच धक्का बसतो, आता सायलीचं काय चुकलं? आतापर्यंत सायलीवरती इतकं प्रेम करणारी पूर्णाजी आज इतकी चिडली का आहे? म्हणून सगळेजण पूर्णाजीकडे पाहत बसतात। सायली पण घाबरते, पूर्णाजी माझं काही चुकलंय का? यावरती पूर्णाजी म्हणते, पहिले इकडे ये। असं म्हणत पूर्णाजी सायलीला दरडावते आणि आपल्या जवळ बोलवते। यावरती सायली म्हणते, पूर्णाई सांगा ना, माझं काही चुकलंय का? यावरती पूर्णाजी म्हणते, हो खूप मोठी तुझ्याकडून चूक झालेली आहे। आज रक्षाबंधन सारखा सण आहे, ज्या भावांना बहिणीने स्वतःच्या हाताने राखी बांधायची त्या बहिणी हातामध्ये मोबाईलचं डबडं घेऊन तिकडे छानपैकी एन्जॉय करत बसल्यात आणि राखी काढायचं काम तू करतेस? मला हे अजिबात पटलेलं नाहीये। त्यांनी राखी काढायला पाहिजे ना, तू इकडे राखी काढण्याचं कामच काय? असं म्हणत चिडलेली पूर्णाजी अस्मिता आणि प्रिया या दोघींकडे इशारा करते आणि आता दोघींनाही छानपैकी खडसावते। यावरती आता मात्र सायली म्हणते, पूर्णाई मी काढते ना। यावरती पूर्णाई म्हणते, तुझ्यावरती म्हणूनच मी रागावलेली आहे, कारण तू तुझ्या नंडेला डोक्यावरती चढवून ठेवलेस। तिला स्वतःला सांगायचं की रांगोळी काढ, तर ते तुला झालं नाहीये आणि म्हणून मी तुला ओरडती आहे। ते काही नाही, तू अजिबात रांगोळीला हात लावायचा नाही। असं म्हणत आता पूर्णाजी इनडायरेक्टली इकडे अस्मिता आणि थोडंसं प्रिया या दोघींवरती रागवलेली असते आणि आता अस्मिताला टोमणा करतो। अस्मिता उठते आणि नाही पूर्णाई, अगं मी रांगोळी काढली असती, पण काय झालंय माहितीये का? रांगोळी काढता आता माझ्या हाताला रांगोळी लागेल आणि मग माझे हात खराब होतात आणि याच कारणासाठी मी रांगोळी काढलेली नाहीये। यावरती आता इकडे अश्विन म्हणतो आणि अर्जुन म्हणतो, हे बघ तू रांगोळी काढून तुझे हात खराब झाले तरी सुद्धा चालणार आहे। त्याच हाताने तू आम्हाला रक्षाबंधन केलंस ना, त्याच हाताने औक्षण करून राखी बांधलीस तरी सुद्धा चालणार आहे। आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, तू न मस्तपैकी रांगोळी काढ बडं। असं म्हणत सगळेजण अस्मिताला उठ रांगोळी काढ असं म्हणत असताना सुद्धा अस्मिता बिलकुल रांगोळी काढायला तयार नसते। मग मात्र इकडे आता पूर्णाजी म्हणते, जोपर्यंत अस्मिता रांगोळी काढून पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही रक्षाबंधनचा अजिबात सण साजरा करणार नाहीये। आणि त्यावरती पूर्णाजी चांगलीच खडसावल्यावरती अखेर धडपड करत अस्मिता आणि तिच्या मागोमाग प्रिया या दोघी जणी रांगोळी काढण्यासाठी तिकडे येऊन बसतात। सगळेजण खो खो हसायला लागतात, कारण न उठणाऱ्या अस्मिता आणि प्रियाला सगळेजण उठा, आत्ता तरी उठा, पूर्णाजी इतकी चिडले, उठा की असं म्हणत आता चिडवत असतात। फायनली दोघी जणी उठल्यावरती पूर्णाजीचा राग काही अजूनही शांत झालेला नसतो। पूर्णाजी म्हणते, हे बघ सायली, मी तुला सांगते, यांची रांगोळी होईपर्यंत तू तिकडे फिरकलीस ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे। तू तुझं काम करता दुसरं, ह्यांना रांगोळी काढल्याशिवाय सुटका होणार नाहीये, समजलं? असं म्हणत पूर्णाजी चांगलीच दरडावते आणि दोघींनाही चांगलंच कामाला लावते। प्रियाचा नुसता जळफळाट होत असतो, म्हणजे ह्या सायलीलाच दरवेळेला मोठेपणा आणि ही छोटी मोठी कामं ही फक्त आपल्याला करायला लागणार। असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया चिडलेली असते। तोपर्यंत मात्र आता इकडे प्रताप मात्र उदास असतो। कोणाचंच लक्ष प्रतापकडे नसतं, तर सायलीचं लक्ष प्रतापकडे जातं। बाबा कशामुळे उदास आहेत हे ती अचूक जाणते आणि ताबडतोब ती आता प्रतापच्या इकडे यायला लागते। प्रतापला मात्र इतक्या वर्षानंतर आपली बहीण आपल्या घरी आलेली आहे, पण तरी सुद्धा ती आपल्याला राखी बांधणार नाही याची आता खंत असते आणि ती खंत फक्त सायलीलाच कळते। पूर्णाजी सायलीला दटावते की त्या रांगोळीच्या इकडे जायचं नाही। मग मात्र सायली आता इकडे बाबांच्या पायाशी येऊन बसते, म्हणजे प्रतापच्या जवळ येऊन बसते आणि बाबा काय झालं, तुम्ही इतके उदास का आहात? यावरती प्रताप म्हणतो, काही नाही ग सायली,
बघ ना, इतक्या वर्षानंतर माझी रक्षाबंधनला बहीण घरी आले, पण मनामध्ये खंत अशी आहे ना की माझी बहीण मनापासून मला राखी बांधायला नाही ग येत आहे. मला मनामध्ये खूप खूप वाईट वाटते. सायली, खरं सांगू तर या सगळ्यामध्ये तिची काहीच चूक नाहीये. चूक कोणाची असेल तर ती नियतीची आहे, पण तरी सुद्धा माझ्या बहिणीने माझ्या हातावरती राखी बांधावी इतकीच माझी माफक अपेक्षा आहे. यावरती सायली म्हणते, बाबा तुम्ही का असं निगेटिव्ह विचार करता? कोणताही निगेटिव्ह विचार मनामध्ये तुम्ही अजिबात आणू नका. कारण कसं आहे ना, मी तुम्हाला सांगते की प्रतिमात्यांना काही आठवत नसलं तरी त्या तुम्हाला राखी बांधणार इतकं मात्र नक्की. प्रताप खूपच उदास असतो. मग मात्र प्रतापला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी सायली आता प्रतिमाच्या खोलीत जायला निघते. निघताना ती आता प्रतापला आश्वासन देते की काहीही झालं तरी आजच्या दिवसाला तुमची बहीण तुमच्या हातावरती राखी बांधणार, हा माझा शब्द आहे, असं म्हणत ती प्रतापला शब्द देते. आणि इकडे आता मात्र इकडे प्रिया विचार करते, नाही नाही, हे सगळं काहीतरी विचित्रच घडतंय. या सायलीने दिलेलं वचन अजिबात पूर्ण व्हायला नको आहे. ही सायली जरा स्वतःला जास्त शाणी समजते. एक एक करत जर का हिने हिची वचनं पूर्ण करत राहिली ना तर माझं काही खरं नाही, असा विचार करत प्रिया आता रांगोळी काढत असते. तोपर्यंत इकडे रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू होतो. ज्या वेळेला रक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू होतो त्यावेळेला सगळ्यात पहिले अस्मिता अर्जुनला राखी बांधण्यासाठी येते. अस्मिता अर्जुनला राखी बांधायला येते आणि छानपैकी सगळ्यात पहिले ती म्हणजे आता गिफ्टची वाट पाहत असते. काहीही झालं तरी पहिले गिफ्ट आणि नंतर राखी, असा तिचा मनाचा हे असतो. सगळेजण खूप खुश असतात. अस्मिता राखी बांधते, कधी एकदा राखी बांधून होते आणि कधी एकदा गिफ्ट घेते, असं तिला झालेलं असतं. मग राखी बांधून झाल्यावरती अस्मिता गिफ्ट मागते. तोपर्यंत इकडे अश्विन फोटो काढायला येतो आणि चला चला स्माइल करा, फोटो काढायचा आहे असं म्हणतो. त्यावरती अस्मिता म्हणते, हा हा, हे काम बाकी तू मस्त केलंस बरं का, तुला बाकी काही जमो न जमो, फोटो काढायची कामं तुला छान जमतात, असं म्हणत अस्मिता त्याला आता चिडवत असते. मग अश्विन फोटो काढतो. त्यानंतर अस्मिता म्हणते, माझं गिफ्ट कुठे? यावरती अर्जुन म्हणतो, तुला गिफ्ट हवे? अगं खरं सांगू तर तुझं गिफ्ट मी विसरलो. अस्मिता म्हणते, हे बघ तू दरवर्षी ही अशी नाटकं करू नकोस. अर्जुन म्हणतो, नाही ग, नाटकं नाहीये, नंतर मी तुला गिफ्ट देईन, मी कुठे पळून चाललोय का? अस्मिता म्हणते, आजच्या दिवसाचं महत्व आहे, नंतर देऊन तू काय करशील? अर्जुन म्हणतो, चल तुला आजच्या दिवसालाच पाहिजे ना, घेऊन टाक, तुला आजच्या दिवसालाच मी गिफ्ट देतो. असं म्हणत अर्जुन खिशामधून एक छोटीशी पुडी काढतो आणि ती छोटीशी पुडी बघून इकडे अस्मिताला राग येतो आणि ती म्हणते, हे काय, हे एवढ्याशा पुडीमध्ये कोण गिफ्ट देतं का? हे नाही मला गिफ्ट काही पटलं, असं म्हणत अस्मिता चिडते. यावरती प्रिया सांगते, अगं अस्मिता असं काय करतेस? अर्जुनने गिफ्ट दिलंय म्हणजे नक्कीच छान असेल ना, तू बघ बरं उघडून, नक्कीच काहीतरी चांगलं असेल, कारण अर्जुनचा चॉईस एकदम छान आहे. त्यावरती आता पूर्णाजी म्हणते, अगं अस्मिता असं नसतं, गिफ्ट हे गिफ्ट असतं, बघ की खोलून काय आहे त्याच्यामध्ये, असं म्हणत सगळेजण अस्मिताला समजवण्याचं काम करत असतात. पण अस्मिताचा लालचीपणा काही कमी होत नसतो. अर्जुन म्हणतो, हो यावर्षी तुला हे एवढीशीच पुडी गिफ्ट आहे, उघडून बघ आवडते का, असं म्हणत अर्जुन अस्मिताला अधिकच चिडवतो. आता नाईलाजाने सगळेच सांगतात म्हणून अस्मिता ती छोटीशी पुडी उघडून बघते तर त्याच्यामध्ये डायमंड रिंग असते. अस्मिताचा आनंद गगनात मावेनासा होतो. डायमंड रिंग, वाव, हीच रिंग मला हवी होती, असं म्हणत अस्मिता खूप खुश होते. अर्जुन म्हणतो, तेच तर, पुढ्यात आल्या आल्या रिॲक्शन देण्यापेक्षा बघायचं आधी काय आहे ते, असं म्हणत अर्जुन तिला चांगलंच धडा शिकवतो. मग आता अस्मिता खूपच खुश होते आणि त्यानंतर इकडे आता अश्विन पाटावरती येऊन बसतो. अश्विन बसल्यावरती अस्मिता त्याला सुद्धा औक्षण करायला लागते. इकडे हा सगळा सोहळा पाहून प्रतापला आनंद होण्यापेक्षा प्रतिमाची आठवणच जास्त येत असते आणि प्रतिमा असं का बरं आपल्यासोबत वागतीये किंवा नियती आपल्यासोबत असं का करतीये याचं त्याला खूपच दुःख वाटत असतं आणि त्याच्या ह्या मनामधली ही सल असते ती सायली बरोबर ओळखते. इकडे अश्विन आणि अस्मिता यांचं रक्षाबंधन चालू असताना अस्मिता औक्षण करत असते आणि आता एकदम निराशाभर नजरेने आता मात्र प्रताप हे सगळं पाहत असतो. मग सायलीला युक्ती सुचते. आता प्रतापला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी
सायली आता आपल्या म्हणजे प्रतिमाच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती प्रतिमा अगदी शांतपणे बसलेली असते. त्यावेळेला सायली म्हणते, प्रतिमा आत्या, आज न भावा बहिणीच्या नात्यांचा सण आहे, आज रक्षाबंधन आहे. आजच्या दिवसाला तुम्ही ही छानपैकी साडी नेसाल का? कारण कसं आहे ना, म्हणजे बाबा आहेत ना, ते दरवर्षी तुम्हाला राखी बांधायचे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा आपण पूर्ण करूया. एक बहीण भावाला इतक्या वर्षांनी राखी बांधते, तुम्ही खाली तर चला, छानपैकी ही साडी नेसा आणि खाली चला. म्हणजे कसं आहे ना, रक्षाबंधन हा बहीण भावांचा सण, बहीण भावांचं नातं असं असतं ना की तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना. पण या नात्यामध्ये बाबांनी खूप वर्ष त्रास भोगलेला आहे. इतके वर्ष त्यांची बहीण असून सुद्धा त्यांचा हात नेहमी रिकामा झालेला आहे. आज तो दिवस आलेला आहे की त्यांच्या हातावरती त्यांच्या बहिणीने राखी बांधावी. तर या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांच्या हातावरती राखी बांधण्यासाठी याल का? त्या भावाला त्याच्या हक्काचं हे द्याल का? असं म्हणत सायली प्रतिमाला भावनिक आवाहन करत असते, जेणेकरून प्रतिमाने साडी नेसून खाली प्रतापला राखी बांधायला यावं. प्रतिमाला काही आठवत नसलं तरी सायलीच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा, सायलीच्या बोलण्यातली भावना ही प्रतिमापर्यंत नक्कीच पोहोचते. पण इकडे बराच उशीर होतो. सगळ्यांचं रक्षाबंधन उरकलेलं असतं, पण मात्र आता प्रतिमा काही खाली येत नाही. मग बराच वेळ प्रतिमाची सगळेजण वाट पाहत असतात. पूर्णाची सारखी सारखी पायऱ्यांवरती डोळे लावून बसलेली असते. त्यावेळेला प्रताप म्हणतो, कल्पना, उरका हे सगळं, उचल हा पाठबेट. आता काही प्रतिमा खाली येणार नाही. उगाच सगळ्यांनी खोट्या आशा मनामध्ये लावून ठेवू नका. प्रतिमा येईल म्हणून कुणी वाट पाहू नका. आणि पूर्णाजी, सारखं पायऱ्यांकडे वाकून बघणं बंद कर, कारण तू कितीही वाटलं ना तुला तरी प्रतिमा काही येणार नाहीये. कसं आहे, इतक्या वर्षामध्ये माझा हात रिकामा राहिला त्यापेक्षा दुःख मला आज होते, कारण प्रतिमा घरात असून, माझी बहीण माझ्या नजरेसमोर असून तिला हा भाऊ आठवत नाहीये. आणि हा भाऊ आठवत नसल्यामुळे ती या भावाला राखी बांधायला काही येणार नाही. उरका बरं सगळं. असं म्हणत प्रतापने आता मात्र आशा सोडलेली असते. तितक्यात सायली आशेचा किरण म्हणून प्रतिमाला घेऊन येते आणि सायली म्हणते, मग काय झालं? जरी बहीण विसरली असली तरी भावाला त्या सगळ्या आठवणी आहेत ना. बहीण विसरली म्हणून काय झालं? भावाच्या मनामधील भावना सच्चा आहेत आणि त्यामुळे बहीण त्याला राखी बांधणारच. असं म्हणत सायली प्रतिमाला खाली घेऊन येते आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागतात. प्रतिमा खाली आलेली असते आणि ती पण छानपैकी साडी वगैरे नेसून. रविराज तर सायलीची कमाल पाहतच बसतात. म्हणजे जी प्रतिमा भांबावलेली असते ती प्रतिमा सायलीमुळे शांत होते, सायलीमुळे सगळ्यांच्यात मिसळायला तयार होते. त्यामुळे सायलीबद्दल आदरभाव सगळ्यांच्या मनामध्ये वाढतच असतो. आणि प्रियाचं डोकं फिरतं. प्रिया विचार करते, नाही, ही सायली जरा जास्तच हे होती आहे. म्हणजे मला नव्हतं वाटलं की प्रतिमा रक्षाबंधनला खाली येईल. या सायलीने ही कमाल करून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे आता मला भीती वाटते की जे आत्तापर्यंत कधीच घडलं नाही ते घडणार की काय? या रक्षाबंधनचा सण झाल्यावरती इतकं सगळं प्रेमळ वातावरणामध्ये प्रतिमाला सगळं सत्य आठवणार की काय? नाही, माझ्यासाठी हे खूप धोकादायक आहे. काहीही करून माझी ओळख मला हे सगळ्यांच्या समोर आणायची नाही. आणि प्रतिमाला जर का तिची स्मृती परत आली तर ही ओळख सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रिया खूप इन्सिक्युअर झालेली असते, तिला स्वतःलाच खूप भीती वाटत असते. तोपर्यंत सायली आता सांगते, बाबा घ्या, तुमची बहीण आलेली आहे. त्यावरती रविराज म्हणतात, प्रताप बस, पाटावरती बस, तुझं सुद्धा रक्षाबंधन इतक्या दिवसानंतर होणार आहे. मग मात्र सायली प्रतिमा हत्यांच्या हातामध्ये आरतीचं ताट देऊन प्रतापला राखी बांधण्यासाठी सांगते. पण आता प्रतिमा सायलीकडे एकटक पाहतच बसते आणि ती सायलीला हातानेच इशारा करते, पण मला काही आठवतच नाहीये. यावरती सायली म्हणते, हरकत काय आहे? काहीच हरकत नाहीये. हे बघा, तुम्हाला आठवत नसलं ना तरी सुद्धा बाबांनी तुमच्या राखी बांधण्याची वर्षानुवर्ष वाट पाहिलेली आहे. आज तुम्ही इथे आहात त्यामुळे हरकत नाहीये. तुम्हाला आठवत नाही पण बाबांना तर त्यांचे क्षण आठवतायत ना, तुम्ही त्यांना राखी बांधा. असं म्हटल्यावरती सायलीच्या शब्दाला मान देत प्रतिमा राखी बांधण्यासाठी तयार होते. आणि प्रतापच्या आनंदाचा पारावार राहत नाही. इतके वर्ष हात सुना होता, तो हात आज प्रतिमा पूर्णपणे राखी बांधून भरून टाकणार असते. सगळेजण हे प्रेमळ दृश्य पाहण्यासाठी आतुर असतात. आणि आता सगळेच जण भाऊक होऊन प्रतिमा राखी बांधणार का हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. प्रियाचा जळफळाट होत असतो. ही सायली तर मोठेपणा घेतेच आहे, म्हणजे
प्रतिमाच्या बाबतीत सायलीला सगळ्यांनी गृहीतच धरलेलं आहे, पण जर प्रतिमा बरी झाली तर माझं काही खरं नाही, माझ्यासाठी दोन्हीकडून धोका आहे, काहीतरी करायला पाहिजे, ह्या नागोबाला काहीतरी बोलायला पाहिजे असा ती विचार करत असते. फायनली प्रताप आता पाटावरती बसलेला असतो. हळूहळू प्रतिमा औक्षणाची थाळी घेते आणि आता प्रतापला औक्षण करण्यासाठी समोर येते आणि प्रतापला औक्षण सुद्धा करायला लागते. प्रतापला अश्रू आवरत नाहीत. प्रतिमा समोर हात जोडून प्रताप ढसाढसा रडायला लागतो. प्रतिमा समोर मान खाली घालून प्रताप आता आभार मानायला लागतो. प्रतिमा छानपैकी प्रतापला औक्षण करते आणि हे दृश्य इतक्या वर्षानंतर पाहायला मिळाल्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात. नवीराजांना आपल्या डोळ्यावरती विश्वासच बसत नसतो. ज्या बायकोची इतके वर्ष वाट पाहिली, काही महिन्यांपूर्वी जी बायको गेली म्हणून मनाला समजावलं, तिच्याबद्दल दुःख केलं आणि तीच बायको आज समोर आहे आणि आज ती आपल्या भावाला राखी बांधत आहे. हे सगळं दृश्य सगळेजण पाहत असतात. औक्षण करून झाल्यावरती प्रतिमा राखी घेते आणि छानपैकी प्रतापला राखी बांधते. प्रताप तर अगदी अश्रुभऱ्या नजरेने आणि प्रेमळ भावनेने प्रतिमाकडे पाहत असतो. प्रतिमाची राखी बांधून झाल्यावरती प्रताप तिला शब्द देतो. प्रतापच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ते अश्रू त्याच्या हातावरती ओघळलेले असतात. प्रतिमाच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ते सुद्धा अश्रू प्रतापच्या हातावरती ओघळतात. प्रतापला रडू अनावर होतं आणि हे सगळं सायलीमुळे घडलेलं आहे हे सारखं सारखं त्याचं मन त्याला सांगत असतं. इतके दिवस आपण सायलीचा राग केला, सायलीला घालून पडून बोललो, दरवेळेला सुभेदारांची सून होण्याची तिची लायकी नाही असं म्हटलो, पण या वेळेला सायलीने सिद्ध केलंय की सुभेदारांची सून दुसरी तिसरी कोणी होऊच शकत नाही, सायलीशिवाय कोणीच नाही असं विचार करत प्रतापला खूप वाईट वाटत असतं आणि सायलीला एक आतून आनंद वाटत असतो की आपण बाबांना दिलेलं वचन आपण पूर्ण केलेलं आहे, फायनली आपण करून दाखवले. त्यामुळे सायली खुश असते, प्रताप खुश असतो आणि हे सगळं मनोहरी दृश्य आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळाले. त्यामुळे घरचे सुद्धा खूपच खुश असतात आणि प्रतिमा आणि प्रताप यांचा सोहळा पाहत असतात. कुठेतरी प्रतिमाला सुद्धा या सगळ्यामध्ये आपण हे जगलो आहोत हे आठवायला लागतं. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. डोळ्यामधले अश्रू बघून सायलीला आनंद होतो, कारण प्रतिमा त्या कुठेतरी या सगळ्यामध्ये आता स्वतःला आठवायला लागल्यात, घरच्यांना आठवायला लागल्यात, प्रयत्न तरी करतायत, घाबरत नाहीये याचाच आनंद असतो. प्रतिमाच्या डोळ्यातील अश्रू बरंच काही सांगून जातात. प्रतिमा अश्रू पुसते. छानपैकी रक्षाबंधनचा सण होतो आणि आता प्रतिमा लगेच आपल्या खोलीत निघून जाते. प्रतिमा जरी खोलीत निघून गेली असली तरी आता मात्र पूर्णाजी सायलीला थांबवते. थांब सायली, आज मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. सायली म्हणते पूर्णाई काय? यावरती पूर्णाजी म्हणते खऱ्या अर्थाने म्हणजे बहीण भावाचं रक्षाबंधन या सणाचा अर्थ तरी काय असतो? या सणाचा अर्थ हा असतो की बहिणीने भावाचं आणि भावाने बहिणीचं कायम रक्षण करावं. म्हणजे रक्षण हे फक्त काही शारीरिक नसतं तर मानसिक, भावनिक सगळ्या प्रकारचं असतं आणि आज या घराच्या भावनांचं, या घराच्या लोकांच्या मनाचं रक्षण करणारी तू आहेस. या घरामध्ये जर कोणी आज नाती जपलेली आहेत किंवा नाती वाचवलेली आहेत तर ती तू आहेस. या घराचं रक्षण करणारी, या घराची तू बहीण आहेस आणि त्याच नात्याने मी या घराच्या वतीने तुला राखी बांधत आहे. आत्तापर्यंत या घरासाठी जे केलंस त्यासाठी आणि आत्ता जे काही करत आहेस त्यासाठी सुद्धा खरंच मी तुझे आभार मानते आणि हे सगळं मी मनापासून बोलते. आजपासून तू या घराचे रक्षण करते म्हणून तुला मी घराच्या वतीने राखी बांधते असं म्हणत पूर्णाजीने आत्तापर्यंत सायलीचा जो राग केलेला असतो तो राग सगळा विसरून जाऊन सायलीला प्रेमाने एक्सेप्ट केलेलं असतं. इतकंच नाही तर तिला घराची बहीण मानत, रक्षणकर्ती मानत तिच्या हातावरती राखी बांधलेली असते. सायलीला हा आनंद खूपच आवडतो आणि हे सगळं सायली भारावून पाहत असते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. पूर्णाजीला मिठी मारते. पूर्णाजी सुद्धा रडायला लागते. अस्मिता, साईल आणि इकडे प्रिया या दोघींचा जळफळाट होतो. पण ह्या दोघी सोडल्या तर बाकी घरातले सगळे खुश असतात. सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात आणि सायली ढसाढसा रडत असते. इकडे पूर्णाजीची अवस्था सुद्धा काही वेगळी नसते. सायलीने अखेर जिंकलेला आहे आणि सगळ्यांची मनं जिंकत सायलीने सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेलं आहे.